आपण कधी विचार केलाय का, जर एखाद्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडर मिळालाच नाही किंवा जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला तर आपल्या स्वयंपाकघराचं काय? सध्या जगात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या तरी घरगुती LPG गॅसचा तुटवडा नाही आणि पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वितरक सांगत आहेत। मात्र भीतीपोटी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असल्याने काही ठिकाणी गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा दिसत आहेत। ऑनलाईन किंवा फोनवरून बुकिंग करूनही काही ठिकाणी सिलेंडर मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण दिसत आहे। गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनही सतर्क झालं आहे। खेड तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाकडून गॅस एजन्सी व वितरण केंद्रांची तपासणी सुरू आहे। अनियमितता आढळल्यास अत्यावश्यक वस्तू व कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीत एक मोठा प्रश्न उभा राहतो, आपण नेहमीच बाहेरून येणाऱ्या इंधनावर अवलंबून राहणार का, की आपल्या घरातच ऊर्जा तयार करण्याचा पर्याय शोधणार? याच प्रश्नाचं एक प्रभावी, स्वस्त आणि पर्यावरणपूरक उत्तर आहे बायोगॅस। बायोगॅस म्हणजे सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारा नैसर्गिक वायू। घरातील ओला कचरा, भाज्यांचे अवशेष, शिळे अन्न किंवा शेण यासारख्या पदार्थांपासून घरच्या घरी बायोगॅस तयार करता येतो। यासाठी एका विशेष टाकीत म्हणजेच डायजेस्टरमध्ये हा कचरा टाकला जातो। ऑक्सिजन विरहित वातावरणात सूक्ष्मजीव या कचऱ्याचे विघटन करतात आणि त्यातून मिथेन वायू तयार होतो। हाच वायू पाईपलाईनद्वारे थेट स्वयंपाकासाठी वापरता येतो। म्हणजेच ज्या कचऱ्याला आपण टाकाऊ समजतो त्याच कचऱ्यापासून स्वयंपाकाचा गॅस तयार होऊ शकतो। बायोगॅसचे फायदेही तितकेच महत्त्वाचे आहे। एकदा बायोगॅस प्लांट उभारल्यानंतर दरमहा गॅस सिलेंडरवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो। घरातील ओला कचरा व्यवस्थापित होतो आणि त्यातून तयार होणारी स्लरी शेतीसाठी उत्तम खत म्हणून वापरता येते। सिलेंडर संपण्याची चिंता किंवा बुकिंगची प्रतीक्षा नसते। त्याचबरोबर बायोगॅस हा पूर्णपणे नूतनीकरणक्षम आणि पर्यावरणपूरक स्रोत आहे। अगदी कमी जागेत घरच्या अंगणात किंवा गच्चीवरही संयंत्र उभारता येतं। यासाठी सरकारकडून अनुदान योजनाही उपलब्ध आहेत। म्हणूनच आजचा प्रश्न फक्त गॅस टंचाईचा नाही, तर भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेचा आहे। गॅस सिलेंडर हा आजचा उपाय असू शकतो, पण बायोगॅस हा उद्याचा आणि दीर्घकालीन पर्याय ठरू शकतो। म्हणूनच आजपासून विचार करा, आपल्या घरातील कचरा फक्त कचरा आहे का, की तोच आपल्या स्वयंपाकासाठी ऊर्जा ठरू शकतो? कारण ऊर्जा स्वावलंबनाची सुरुवात आपल्या घरापासूनच होऊ शकते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा। धन्यवाद।